नमस्कार मंडळी, तुमचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. आणि तुम्ही पाहताय आमच्या गणपती बाप्पाचं डेकोरेशन आम्ही पूर्ण केलेलं आहे. आणि सकाळ झाल्यानंतर आम्ही निघालो आहोत गणपती बाप्पाला आमच्या घरी घेऊन यायला. बोला गणपती बाप्पा मंगल मूर्ती. आणि तुम्ही पाहू शकता की आमच्या छोट्या चिमुकल्यांच्या चेहऱ्यावरती किती आनंद आहे तो. रात्रभर आम्हाला डेकोरेशनला मदत करत होते आणि मी त्यांना सांगितलं होतं की सकाळी आपल्याला लवकर जायचं आहे. त्यामुळे ते लोक सकाळी 6 वाजताच उठलेत आणि मला सांगत होते की चला काका गणपती आणायला जायचं आहे. आणि आम्ही निघालो आणि निघता निघता रस्त्यामध्ये आमच्या संत शिरोमणी गोरोबा काकांचं मंदिर आम्हाला लागलं. तर आम्ही मंदिराचं दर्शन घेतलं आणि पुढचा प्रवास सुरू केला. किती गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया असा जयघोष करत 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 आम्ही आमच्या गणरायाची स्वारी आमच्या घरी आणण्यासाठी निघालो आहोत. आणि हे दृश्य तुम्ही बघू शकता. हे आमच्या गावचं हे महालक्ष्मीचं मंदिर आहे. खूप पुरातन मंदिर आहे. आम्ही बाजारात गेलो त्यावेळेला आम्ही फटाके आणायला विसरलो होतो. त्यामुळे मुलांचा अट्टहास होता की फटाके घ्यायचे. त्यामुळे पुढे एक दुकान होतं, तर तिथे आम्ही गाडी थांबवली आणि फटाके घेतले. त्यानंतर आम्ही कार्यशाळेच्या इथे पोहोचलो. गणपती बाप्पा मंगल मूर्ती उंदीर मामा की. कार्यशाळेमध्ये आमची बच्चा पार्टी नाचत वाजत कार्यशाळेत पोचले. आणि कार्यशाळेत गेल्यानंतर आम्हाला आमच्या गणपती बाप्पांचं दर्शन झालं. आमची चिल्लर पार्टी मला म्हणाली की काका आमचा देखील व्हिडिओ बनव. व्हिडिओ बनवून झाल्यानंतर त्यांनी जोरजोरात गणपती बाप्पाचा जयघोष केला. आमचे मूर्तिकार अमोल गोडे मला सांगतच होते की मूर्ती खूप जड आहे. तर खरंच खूप जड होती आणि सुंदररित्या रंगकाम आणि सर्वच साज शृंगार अमोलने केलं होतं. आणि बाप्पाला आमच्या गाडीतून आम्ही आमच्या घरी घेऊन आलो फायनली. गणपती बाप्पा मंगल मूर्ती गणपती बाप्पा मंगल मूर्ती. आले रे आले गणपती आले. आले रे आले गणपती आले. आले रे आले गणपती आले. गणपती बाप्पा मोरया. विराज थोडं माग येतात. तू पकडलास तर मी व्हिडिओ केला. जमला नाही ना. गणपती बाप्पा हे जा सगळे इकडे. बोला गणपती बाप्पा मंगल मूर्ती. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. बाप्पांना घरी आणल्यानंतर सर्व महिला वर्गाने औक्षण केलं. माझी आई, माझी बहिणी, मोठी बहिणी सगळ्याच जणी होत्या. सगळ्यांनी औक्षण करून घेतलं. बाप्पाचं स्वागत एकदम जयघोष करत आम्ही केलं. गणपती बाप्पा मंगल मूर्ती मोरया. ए बाप्पा कर ये. आहे बाजूला. आमच्या चिमुकलीचं औक्षण झाल्यानंतर आम्ही एक बाप्पासोबत सेल्फी घेतला आणि बाप्पाला आम्ही घरात घेतलं आहे. माझे दोन्ही भाऊ, पप्पा, दुसरा भाऊ आहे मागे, सगळेच चिल्लर पार्टी सगळे आनंदित होते. आणि ही आहे आम्ही रात्रभर केलेली बाप्पाच्या स्वागताची तयारी. आणि बाप्पा आमचे विराजमान झालेत. सुंदररित्या बाप्पाची पूजा तुम्ही बघू शकता. बाप्पांना आम्ही मोदकाचा नैवेद्य दाखवलेला आहे.
आणि ह्या माहिती आहे तुमका बाजूक काय आता तवसा सर्वांनी बाप्पांचं दर्शन घ्यावं म्हणून एक व्हिडिओ बनवला. त्यानंतर आम्ही आरती केली. हे आहेत कोकणातील नामवंत भजनी बुवा अरविंद जांभवडेकर आणि माझे बंधू. आणि तुम्ही पाहू शकता आमची बच्चा पार्टी आरती किती एन्जॉय करतायत. आणि हार्मोनियमवरती आहे तो देखील माझा भाऊ आहे, आमचा मोठा दादा आहे. डफ वाजवतो आहे तोही माझा भाऊ आहे. आमचा छोटा पकवाज वादक खाली बसला आहे. आणि पप्पा आई सगळ्यांच्या चेहऱ्यावरती आनंद दिसत आहे. गणेशोत्सव म्हटल्यानंतर कोकणातील स्वर्गसुख म्हणतात ते हेच, भजनं आरती आणि सगळीकडे गणपती बाप्पांच्या गाण्याचा जल्लोष. हा आहे माझा छोटा भाऊ नारायण मेहतरबुवा यांचा शिष्य शितेश जांभवडेकर. आणि आमचे हे छोटे वादक बघा. यावर्षी भजनाक वादकांची कमी नव्हती. तो छोटो पकवाज वादक बघा. आरती करून झाल्यानंतर आम्ही महाप्रसाद घेतला. त्यानंतर संध्याकाळी आमच्या वाडीतील सगळी मुलं सगळे जे चाकरमणी आहेत ते गावी आलेले आहेत. त्यांनी एकत्र येऊन मीटिंग घेतली. मीटिंग या संदर्भात असते की भजनाचे कार्यक्रम कशा पद्धतीत करायचे, आरत्या कशा करायच्या. कारण आमच्याकडे बरेच भजनी बुवा असल्यामुळे बाहेर भजनं खूप सारी असतात, त्यामुळे त्याचं नियोजन करणं खूप कठीण होतं. कारण जागरण होते आणि त्याचं नियोजन केलं. त्यानंतर रात्री सर्वांनी येऊन भजनाचा आनंद घेतला. आमचे गुरुजी बुवा श्री नारायण मेहतर यांनी भजनाची सुरुवात केली. आणि प्रथम आमच्या इथे भजन सुरू केलं जातं आणि त्यानंतर वाडीत सर्व ठिकाणी भजन केलं जातं. आमच्या गुरुमाऊलींनी गायलेला गजर हा मीच लिहिण्याचा प्रयत्न केला होता. आणि भजन झाल्यानंतर सर्व मुलांनी आरतीचा ठेका धरला. ह्या दोघांका माहिती होता की आमच्याकडे उसळ पावा, त्यामुळे आर्थिक काय ह्या दोघांनी फाव पाडल्याने. आरती झाल्यानंतर सगळ्यांनी उसळपावावरती जोर मारल्याने बघू शकता कोकणात भजनाक उसळपाव नाही तर मजा नाही.
उसळपाव खाऊन आमची मंडळी गेली दुसऱ्या भजनात. आता तुम्ही सुद्धा जावा आमचं दुसरं व्हिडिओ बघूक. आणि आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू नवीन व्हिडिओसोबत. बाय बाय.